कोणी असे पण टूर ऑपरेटर्स आहेत की जे दुबई 40,000ला विकतायत, काही 80,000ला विकतायत, काही तीच टूर 1,00,000ला सुद्धा विकतायत. तर मग एवढे सगळे ऑप्शन्स असताना लोकांनी केसरीबरोबर का प्रवास करावा? नाही, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कारण बरेच वेळेला असं असतं की प्रत्येक चमकणारी गोष्ट ही लोकांना सोनं वाटते, पण ते प्रत्यक्षात तसं नसतं. कारण 40,000ची टूर आणि 1,40,000ची टूर याच्यामध्ये खूप तफावत असते. गेल्याच महिन्यात मी दिवाळीला अबुधाबीलाच होतो आणि फरारी पार्कच्या बाहेर मी आमचं ग्रुप फोटो सुरू होतं, मंडळी फोटोज वगैरे काढत होते पार्कमध्ये आणि आम्ही नंतरला एंट्री पार्कमध्ये केली. पण त्याच वेळेला एका बाजूला एक असा ग्रुप आला होता, त्यांची कुजबूज सुरू होती की अरे केसरीचे ग्रुप चालले आहेत फरारी पार्कमध्ये, आपण का नाही जात आहोत? आपण त्या आयटरीत लिहिलेलं की फरारी पार्क, परंतु फरारी पार्क लिहिलं होतं, पण त्याच्या पुढे व्हिजिट लिहिलं नव्हतं. तर तिथे लिहिलेलं फोटो स्टॉप. आणि फरारी पार्कची तिकीट ही साधारणतः 300 ते 400 दिरहम आहे. म्हणजे ऑलमोस्ट तो अट्रॅक्शन एक 15,000चा आहे. मग असे महागडे अट्रॅक्शन्स याचा थोडंसं गिमिक्स केला जातो पर्यटकांबरोबर. फक्त पण नाव दिलं जातं, व्हिजिट शब्द काढलं जातं आणि त्याच्यामुळे मग त्यांना असं वाटतं की आम्ही 40,000त भरपूर काय पाहणार आहोत. पण प्रत्यक्षात तसं नसतं. हीच असते 40,000ची टूर आणि 1,40,000ची टूर. दॅट रिमाइंड्स मी, केसरीचे हॉटेल्स जे सिलेक्शन असतं, ते हॉटेल सिलेक्शन पण खूप दर्जेदार असतं. कॅन यू टेल अबाउट व्हॉट हॉटेल्स वी यूज ऑन द शो? आपले हे हॉटेल्स ऑलमोस्ट 4 to 5 स्टार हॉटेल्सच असतात.